हॅलो मित्रमैत्रिणींनो, होममेड रेसिपी या चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण उन्हाळ्यात स्पेशल हिरवी मिरची बनवणार आहोत तोंडी लावायला। हे बघा मिरची तुम्ही तिखट कमी तिखटवाली पण घेऊ शकता। ही थोडी जास्त तिखट आहे। याला स्वच्छ धुवून पुसून अशी चीर पाडून घ्यायची आहे मध्ये। हे बघा अशी। तर आता आपण याला तळायला घेऊ। हे बघा लोखंडी तावा आहे। तर ताव्यामध्ये 2 चम्मच तेल टाकलेलं आहे आणि तेल तापलं पण गॅस स्लो ठेवायचा आहे, फास्ट नाही ठेवायचा आहे। तर थोडा आपण जिरं टाकू यामध्ये आणि लगेच लसणाच्या पाकळ्या पण टाकायचे। 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि वरचं सील तर काढायचं नाहीये। छान वाटते, याच्याने टेस्टी वाटते। थोडं लाल होऊ द्यायचं आहे आपल्याला। लसणचा फ्लेवर उतरला पाहिजे। तर झालेला आहे। तर आपण मिरची टाकू। गॅस स्लो ठेवायचा आहे। असं परतून घ्यायचं याला। बघा डाग पडेपर्यंत असं याला तळून घ्यायचं आहे। आणि गावी कसं उन्हाळ्यामध्ये खूप जास्त असं चालते हिरवी मिरची, ताटामध्ये पाहिजेच पाहिजे। भाकरी सोबत आणि चपाती कशासोबत आपण तोंडी लावायला ही मिरची करू शकता। छान वाटते तोंडी लावायला। तर हे बघा हलकसं आपल्याला भाजत आहे मिरची। आता याला असं स्लो गॅसवर याला परतून घ्यायचं आहे। बघा मिरची छान असं परतल्या गेली। तर यामध्ये आता आपण शेंगदाणे कूट टाकायचं आहे थोडा। आणि भाजून असले तरी चालेल, नसले तरी चालून जाते। शेंगदाणा कूट हा भाजून आहे थोडा, 1 चम्मच टाकून द्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मीठ आपण नंतर टाकू थोडा। आता आपलं शेंगदाण्याचं कूट पण असं छान या मिरचीमध्ये घुसला पाहिजे। छान वाटते असं। आणि गॅस फास्ट ठेवायचंच नाही आहे, कारण जळून जाते मग। असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा आपला दाण्याचं कूट पण छान असा ब्राऊन कलर झालेला आहे आणि भाजल्या पण गेला। तर आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ थोडं जास्त प्रमाणात असले तरी चालून जाते, कारण तर मिरची थोडी तिखट राहते ना, तिखटपणा कमी होते मिठाने आणि टेस्टी पण वाटते। थोडं खारट असले तरी खूप जास्त नाही टाकायचं आहे मीठ। आणि तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा, खूप छान वाटते। हे बघा झालेली आहे आपली मिरची, झटपट आणि टेस्टी पण तेवढीच। उन्हाळ्यामध्ये खूप मस्त वाटते असं तोंडी लावायला। नक्की ट्राय करा मित्रमैत्रिणी, नक्की ट्राय करा। आणि झालेली आहे आपली। आणि यामध्ये तुम्ही लिंबू रस पण पिळू शकता, पण मी नाही टाकत आहे, तुम्ही नक्की टाका। आणि धणे पावडर किंवा जिरे पावडर पण तुम्ही टाकू शकता, पण या पद्धतीची मिरची छान टेस्टी होते। मी आता गॅस बंद केलेला आहे। हे बघा झालेले आहे, छान सेंट सुटलेला आहे आपल्या मिरचीचा। लसणचा पण छान फ्लेवर आहे यामध्ये। तर हे बघा कशी वाटते रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। भेटू आपण अशा छानशा रेसिपी सोबत। पण हे बघा आपली मिरची छान अशी भाजल्या गेली तेलामध्ये।